इतके दिवस मी तुला लग्नासाठी आग्रह करत होते तेव्हा तू विचारच केला नाहीस आणि मग आज अचानक कसा काय निर्णय घेतलास? रेणुत्या, मुळात मला ही कल्पना अजिबात पटली नव्हती, पण आत्याबाईची कालची अवस्था बघून राहवलं नाही मला. त्यातून तू सुद्धा समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्यास मग असं वाटलं सगळेच जण म्हणतात तर त्यात काहीतरी अर्थ असेल. आणि मला खरं खुरं लग्न थोडंच करायचंय. जानकीची या घरातली पोझिशन तशीच राहणार आहे. हे सगळं नाटक आहे हे तू आधी लक्षात घे. हे सगळं चाललंय हे फक्त आत्याबाईला बरं वाटावं म्हणून. तात्पुरतं आहे हे सगळं, काही खरं नाही. नमस्कार. या नमस्कार. या साहेब. हाच राजापुरेंचा गरीबखाना. पत्ता सापडला ना? बरोबर. हो हो, तसं आम्ही तुम्हाला कुठूनही शोधून काढू. बर, माझ्या येण्याचं कारण सांगितलेलं नाही ना त्यांना? नाही, तुम्ही सहजच येत आहे म्हणून सांगितलं. काही सांगायचं नव्हतं ना? नाही नाही, तसं काही नाही. बरं चला की, आता चहा इथेच पाजणार आहात का? नाही, असं कसं. या ना, या या. बसा वाकडी साहेब. वाकडी साहेब, ही अस्मिता ओळखलत ना? हो हो. अस्मिता, आई बाबांना सांग पाहुणे आले. हो. आई, बाबा. नमस्कार. वाकडी साहेब, ही माझी बहीण स्नेहा आणि हे माझे भाऊजी आणि हे वाकनीस साहेब. बरं का, म्हणजे मी तुम्हाला आमदार नरसिंह किल्लेदारांबद्दल सांगितलं होतं ना, त्यांचे हे पीए. काय की आमच्या साहेबांनी आता राजकारण सोडलंय, त्यामुळे ते आता आमदार नाहीयेत आणि त्यामुळे मी आमदारांचा पीए नाहीये. अस्मिता मॅडम, तुमचं इन्शुरन्सचं काम झालं की नाही? नाही ना, पुढच्या सोमवारी परत भेटायला बोलवलंय. ते साहेब उगीच आम्हाला खेपा मारायला लावतात. बरं, मी बघतो, फोन करतो मी त्यांना. पुढच्या सोमवारी तुम्हाला ते भेटतील आणि मंगळवारपर्यंत चेक काढता येईल असं आपण बघूया. आत्याबाई, नरसिंह भाऊजी लग्नाला तयार झाले ऐकून लई बरं वाटलं बघा. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. इतके दिवस हो नाही करता करता एकदाचा तयार झाला. पण तयार झाला ना, हेच खूप झालं बाई. हो ना, नाहीतर नर्मदा वहिनी गेल्यापासनं फार एकटे पडले होते बिचारे. त्याच्यातनं तरी बाहेर येतील ना आता. बरं, पोरगी बघितली का त्यांनी? नाही, वाकणीसांना सांगितलंय ना. वाकणीस अगदी 8 दिवसात योग्य मुलगी घरी आणतील. पण आत्याबाई, मुलगी आपल्या रमावतीचीच बघा. म्हणजे एवढ्या मोठ्या घरात कसं वागायचं, कसं बोलायचं, सगळं तिला कळलं पाहिजे ना, म्हणून म्हणलं कमी बघू एखादी मुलगी. हे घे. अनुजा, प्लीज प्लीज. अगं कोणी नाही येणार. अनुजा. मग हीच ती वही मी होतो म्हणून सापडली, कळलं ना? बावळट. अरे, ताई येतो. कधीपासून बुक शोधत होते ना मी, मिळतच नव्हती. कुठे ठेवली होती? आई बाबांना कधी सांगणार आहेस? काय सांगणार आहे? हेच. MSc झाल्यानंतर सांगेन. मोठी बहीण म्हणून माझा सल्ला ऐकणार असशील तर एक गोष्ट सांगते. जे काही करशील ना ते नीट पत्रिका पाहून कर, नाही तर माझ्यासारखं व्हायचं. दीपकच्या पत्रिकेत अपमृत्यूचा योग होता. मला हे कळलं तो गेल्यानंतर. ताई,